नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026 हॉल तिकीट कधी मिळणार आहे? शिक्षकांना इथे परीक्षा देता येणार आहे का? आणि महत्त्वाचा प्रश्न येतो की एक्झाम ही 7 की 8 फेब्रुवारीला होणार आहे. त्या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टीईटीच्या नवीन बॅच चालू होत आहे. तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की कळवा. 20 फेब्रुवारीला नवीन बॅच चालू होते. द्रोणा 9.0 बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. सेपरेट बॅचेस अवेलेबल असणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला पेपर 1 पेपर 2 ची एकत्रित अशी रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल असणार आहे. दोन्ही बॅचेस तुम्ही शिक्षक भरतीच्या एखाद्या बॅचला आमचे ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला 50% ऑफमध्ये आहे. त्यासाठी हा कुपन कोड वापरून तुम्ही बॅचेस घेऊ शकता. या संदर्भात डिटेल माहिती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून पण आपण घेऊ शकतात किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली, त्यावरती क्लिक करून डायरेक्टली बॅचेस परचेस करू शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. सीटीटीने 27 जानेवारी 2026ला दिलेली एक महत्त्वाची अपडेट आहे, जी की लेट त्यांच्या वेबसाईटला बघायला मिळाली आपल्याला, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या डेटला बघा 7 तारखेला आणि 8 तारखेला तुमचे पेपर होणार आहे. 7 तारखेला तुमचा पहिले पेपर 2, नंतर पेपर 1, 8 तारखेला पेपर 2 पेपर 1, अशा पद्धतीने 9:30 ते 12 आणि 2:30 ते 5 यावेळी तुमचे पेपर होणार आहे. दोन्ही दिवशी होणार आहे. सो तुम्ही आत्ता जाऊन वेबसाईटला जर गेला तर तुमचं लोकेशन म्हणजे परीक्षा सेंटर कुठे आहे आणि कोणत्या डेटला एक्झाम हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. मात्र ते बघून चालणार नाही, तुम्हाला हॉल तिकीट पण डाउनलोड करावं लागणार आहे. हॉल तिकीट कधी डाउनलोड करता येणार तुम्हाला? ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 7 तारखेला असेल अशा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट 5 तारखेपासून मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 8 तारखेला आहे अशा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट 6 तारखेला डाउनलोड करता येणार. सो आत्ताच तुम्ही तुमचं सिटी सेंटर आणि डेट चेक करा आणि दिलेला ॲड्रेस पण तपासून घ्या. दुसरा मुद्दा आहे की शिक्षकांना इथे ही एक्झाम देता येणार आहे का? तर येस, देता येणार आहे. तुम्हाला माहिती आहे झेडपीची एक्झाम निवडणूक इलेक्शन हे पुढे ढकलण्यात आलं आणि नेमकंच त्या दिवशी सीटीची एक्झाम आहे. सो जे शिक्षकांनी इथे फॉर्म भरले असेल सीटीसाठी अशा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्तता देण्यात येणार आहे. सो प्रत्येक जिल्ह्याचे जेवढे शिक्षक यामध्ये व्यस्त होते किंवा या प्रोसेसमध्ये त्या शिक्षकांना सुट्टी मिळणार आहे आणि त्या शिक्षकांना सीटी एक्झाम देता येणार आहे. या संदर्भातला सरकारचा आदेश आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा आता असं सांगितलेलं आहे की जे शिक्षक या एक्झामसाठी असतील, फॉर्म भरले असेल, त्यांना इथून मुक्त करण्यात यावं. पुढचा मुद्दा आहे की टीटी परीक्षार्थी शिक्षकांना इलेक्शन ड्युटीपासून सुट्टी. मी तुम्हाला आता सांगितलं, न्यूजपेपरला पण आलंय आणि चॅनलला पण आलेला आहे. सो शिक्षकांना ही एक्झाम देता येणार आहे. एका दिवशी मतदान असणारा हा निर्णय घेण्यात आला. पुढचा मुद्दा आहे की आता टीटीचा सीटीचा हा पेपर जो आहे, हा पेपर तुम्हाला एक्झाम सेंटरला जाताना 1.5 तास अगोदर इथं पोहोचणं गरजेचं आहे. सो ती पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे. या संदर्भात अपडेट तुम्हाला वेळोवेळी मी देत असतो आणि परत एकदा सांगू इच्छितो की तुमच्या मित्रांना नक्की कळवा, इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ह्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड स्वरूपामध्ये अवेलेबल झाल्या. या संदर्भात डिटेल्स माहिती घेण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरलाही कॉल करू शकता. सो पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.